मराठ्यांच्या आंदोलनाला यश आलं, मात्र ओबीसींचा संताप होतोय। सरकारने काढलेल्या जीआर विरोधात न्यायालयात जाणार। हा जीआर म्हणजे ओबीसींचं डेथ वॉरंट। ओबीसी नेत्या मृणाल ढोले पाटील यांनी हा संताप व्यक्त केलेला आहे। याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। आपल्यासोबत ओबीसी समाजाचे अभ्यासक मृणाल ढोले पाटील आहेत। सर, पहिली प्रतिक्रिया काय आहे? उपोषण मागे घेतलेलं आहे, सरकारने जीआर सुद्धा काढलेला आहे। नाही, खरं तर हा जो जीआर काढलाय सरकारने हा अतिशय बेकायदा आणि घटनाबाह्य आहे। त्याचं कारण आहे की सरकारला अशा संदर्भात कुठलाही अधिकार नाहीये। जो अधिकार आहे तो राज्य मागासवर्गीय आयोगाचा आहे। महाराष्ट्र सरकारला ओबीसीच्या यादीमध्ये कुठल्या जातीमध्ये कुठली पोटजात येते किंवा कुठल्या जातीचं कसं करायचं किंवा कुठली जात मागास आहे नाहीये यात हे सांगण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। हे करून ओबीसी समाजाचा एक डेथ वॉरंट या राज्य सरकारने स्थापन केला आहे। आपण हा जीआर बघूया जो या सरकारने काढलाय। हाच जीआर स्वतःच इतका खोडसाळ आहे। तो काय म्हणतो की हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील, स्वतःच गॅझेट काय म्हणतंय, मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी किंवा म्हणजे एका जातीच्या व्यक्तींना दुसऱ्या जातीचा दाखला द्यायचा असा जीआर सांगतो। मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी कुणबी मराठा कुणबी समाजाची लोक आहेत असं या सरकारला कुणी सांगितलं? असा कुठला अहवाल आहे? असा कुठलाच अहवाल नाहीये। अल्फाबेट के मध्ये 28 क्रमांकाची जात ही कुणबी जात आहे, ओके, आणि एम मध्ये 28 नंबरची जात ही कुणबी जात आहे हैदराबाद गॅझेटरमध्ये के अल्फाबेटमध्ये। आणि एम अल्फाबेटमध्ये बघा इथं 20 नंबरची जी जात आहे ही मराठा आहे। याचा अर्थ हैदराबाद गॅझेटियर हे जे म्हणतात की हैदराबाद गॅझेटियर लागू करा, याच्यामध्ये अतिशय स्पष्ट आहे की मराठा आणि कुणबी वेगवेगळं आहेत। तर त्याच्यामुळं हा जो जीआर काढलेला हा बेकायदा आहे, हा घटनाबाह्य आहे, हा कोर्टाच्या याच्यात टिकणार नाही। आणि असं करून सरकारने ओबीसी समाजाचा घात केलाय। हे जरी सरकारकडनं ते जिंकले असतील मोबोक्रेसीमध्ये तरीही कोर्टात हे टिकणार नाही। आम्ही निश्चित कोर्टात जाणार। आत्ता आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत। आम्ही कोर्टात जाणार आणि हे आम्ही कोर्टातनं खारिज करून घेणार। सरकारने जरी हा निर्णय घेतलेला असला तरी त्यांना हा अधिकार आहे का नाही हा सुद्धा सवाल आहे, तो आता ओबीसी समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।